नमस्कार. महाराष्ट्राचा हवामान अपडेट या यूट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. सध्या पाहू शकता रात्रीचे 10 वाजलेले आहेत, जवळजवळ 10:30. आणि आत्ताचा जो सॅटेलाईट इमेज आपण पाहतोय तुमच्या समोर आहे, तुम्ही बघू शकता. तर यामध्ये जर पावसाचं वातावरण पाहिलं तर कुठे दिसत नाही आहे. सध्या उष्णतेची लाट संपूर्ण महाराष्ट्राभर जबरदस्त अशा पद्धतीने यामध्ये सक्रिय अशी दिसते. तर पावसाचा पट्टा पाहिला तर हा ठिकाणी हैदराबाद, आंध्र प्रदेशच्या ठिकाणी, कर्नाटकच्या काही भागामध्ये हा दिसून येतोय. सध्याच्या अपडेटनुसार संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कुठे पावसाचं ठिकाण म्हणजे पावसाची स्थिती ही दिसून येत नाही आहे. मात्र जर तुम्ही पाहिलं तर ढगाळ हवामान हे दिसून येत आहे. आत्ताची 10:30 वाजताची ही सॅटेलाईट इमेज आहे. तुम्ही जर ढगाळ हवामान पाहिलं, ढगाची स्थिती पाहिली तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये खालचा जो पट्टा आहे कर्नाटक, त्याच्यानंतरनं कोकण किनारपट्टीच्या खालच्या भागामध्ये, त्याचबरोबर विदर्भामध्ये ढगाळ हवामान हे दिसून येतंय. आता यामध्ये आजचं रात्रीचं पावसाची शक्यता, गारपीट कुठे होऊ शकते, उद्या दिवसभरामध्ये हवामान कसं राहील, 28 तारखेचं, 29 आणि 30 एप्रिल IMD जे आहे यांच्यामार्फत काय काय जे अलर्ट देण्यात आली आहेत, येलो अलर्ट कुठे आहे, पावसाची शक्यता कुठे आहे, ही सगळी माहिती पाहणार आहोत. तत्पूर्वी सगळ्यात पहिल्यांदा आपण जे तापमान आहे आजचं, कोणत्या ठिकाणी किती तापमानाची नोंद झाली हे सगळं पाहूयात. अशी जी महत्त्वाची अपडेट आहेत, माहिती आहे हवामानासंदर्भातली, पावसासंदर्भातली, ही दररोज वेळेवर मिळवण्यासाठी महाराष्ट्र हवामान अपडेट या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा, म्हणजे सगळ्या महत्त्वाच्या अपडेट तुमच्यापर्यंत वेळेवर पोचतील. तर सध्या आजच्या दिवसभरामध्ये जे तापमान होतं महाराष्ट्रामध्ये, उष्णतेची लाट ही सक्रिय असली तरी काही भागांमध्ये स्थानिक स्वरूपाचा पाऊस, मेघगर्जना आणि धुळीचे वादळ याची शक्यता ही वाढलेली आहे. आज रात्रीसुद्धा काही ठिकाणी पाऊस, त्याचबरोबर मेघगर्जनेसह पावसाची शक्यता हे दिसून येते. विदर्भामध्ये आज सर्वाधिक तापमान नोंदवले गेले असून अमरावतीमध्ये पारा 46.6 सेल्सिअस इतका जास्त गेला होता. वर्धा 46.5 आणि अकोला येथे 46.3 इतक्या तापमानाची नोंद झाली. नागपूरसाठी पाहिलं तर 45 सेल्सिअस, चंद्रपूर 45.2, यवतमाळसाठी 45.2 अशा तीव्र उष्णतेचा जो लाट आहेत या सध्या महाराष्ट्र अनुभव घेत आहे. विदर्भ असेल, मराठवाडा असेल, या भागामध्ये जबरदस्त अशा पद्धतीचं तापमान, उष्णतेची लाट ही पाहायला मिळते. मात्र ही तापमान पातळी चिंताजनक जरी असली तरी ऐतिहासिकदृष्ट्या मे आणि जून महिन्यामध्ये विदर्भामध्ये 48 सेल्सिअसपेक्षा जास्त तापमान हे गेलेलं आहे. त्यामुळे सध्या तरी अजून मे महिन्यामध्ये अशा पद्धतीची तापमानाची जी स्थिती आहे ही राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे सध्याची उष्णता ही जरी तीव्र असली तरी इतकी विक्रमी पातळीवर नाही आहे. आत्तापर्यंत 48पर्यंत डिग्री तापमान जे आहे हे गेलेलं आहे. त्याच्यानंतरनं मध्य महाराष्ट्रामध्ये थोडंसं तापमान कमी आलेलं आहे. काही ठिकाणी पुणे असेल, नाशिक येथे तापमान 40 सेल्सिअसच्या खाली राहिलं आहे. 39 पुणेसाठी आलं आहे, नाशिकसाठी 39.8 आहे, कोल्हापूरसाठी 36.3 गेलं आहे, महाबळेश्वर कमी आलं 32.5, जळगाव जास्तच आहे मध्य महाराष्ट्रामध्ये 44.2, त्याच्यानंतरनं सोलापूरसाठी सुद्धा जास्त आहे. त्याचबरोबर यामध्ये आपण तापमान पाहिलं तर कोकण किनारपट्टी, रत्नागिरी, पश्चिमेकडील वारा जो वाहतोय मुंबई किनारपट्टी भागामध्ये, या कारणामुळे अलिबाग, त्याचबरोबर रत्नागिरी या ठिकाणी तापमान जे आहे 35पेक्षा हे कमीच राहत आहे, 34-35च्या दरम्यान आहे. मात्र आता सध्या हा कमी दाबाचा पट्टा कुठे आहे, तुम्ही जर मॅप जर पाहिलात तर या ठिकाणी कमी दाबाचा पट्टा कुठे दिसून येतोय. आपण उद्याच्या दिवशीचं हे वातावरण कसं असेल, महाराष्ट्रामध्ये ढगाळ हवामान कुठं दिसतंय हे सुद्धा पाहूयात. तर क्लिअर होतं आहे जवळजवळ. तुम्ही जो टायमिंग आहे तो सिलेक्ट केलात 10, 10:30, संध्याकाळच्या 5-5:30च्या दरम्यान हे वातावरण तयार होतं जास्तीत जास्त. तर इथे जर पाहिलं आपण सध्या जो पट्टा आहे हा कुठे असू शकतो, कमी दाबाचा पट्टा हा विदर्भ, दक्षिण मराठवाडा, उत्तर कर्नाटक, केरळपर्यंत विस्तारलेला आहे. तुम्ही सुद्धा पाहू शकता हा पट्टा खालती दिसतोय. कमी दाबाचा पट्टा खालच्या भागामध्ये दिसून येतोय. महाराष्ट्राच्या खालच्या भागामध्ये, केरळ या भागामध्ये जास्तीत जास्त हा पट्टा हा दिसून येतोय. त्यामुळे मध्य महाराष्ट्रामध्ये स्थानिक पातळीवर हवेत जी थंडीता आहे ती निर्माण झाल्यामुळे दुपारनंतर पावसाचे ढग तयार होऊन हलका पाऊस, मेघगर्जना आणि धुळीचे वादळे जे आहेत ही तयार होत आहेत.
आणि ही परिस्थिती मोठ्या प्रमाणामध्ये पावसाची नसून अल्पकालीन आणि स्थानिक स्वरूपाची आहे. म्हणजे कोणत्याही ठिकाणी महाराष्ट्रामध्ये आज तरी मोठ्या प्रमाणामध्ये चांगला असं जास्तीत जास्त स्वरूपाचा असा पाऊस हा पडण्याची शक्यता खूपच कमी आहे. 28 एप्रिलला उद्या चंद्रपूर, यवतमाळ, गडचिरोली, नांदेड, लातूर, धाराशिव, सोलापूर तसेच काही प्रमाणामध्ये पुणेच्या भागामध्ये, नाशिक, अहमदनगर, कोल्हापूर, सांगली या भागामध्ये स्थानिक ढगाळ हवामान आणि हलक्या पावसाची शक्यता आहे. मात्र हा पाऊस सर्वत्रच असणार आहे. काही ठिकाणी पडेल, काही ठिकाणी नसेल, अशा पद्धतीची ही स्थिती असेल. हवामानसुद्धा त्या पद्धतीने क्लिअर झालेलं आहे. मात्र उष्णता हे जास्त जाणवत आहे. त्याच्यानंतर तापमानामध्ये किंचित ही घट अपेक्षित असली तरी विदर्भामध्ये 43 ते 44 राहील. म्हणजे आजचं त्याच्या अगोदरच्या दिवशीचं जे तापमान होतं त्यामध्ये थोडीशी घट येऊन उद्या तापमान कमी राहण्याची ही शक्यता आहे. मात्र मराठवाडा आणि विदर्भामध्ये हे तापमान तसंच टिकून राहील. कोकण किनारपट्टी भागामध्ये तापमान हे कमी राहून 34 डिग्री 34 सेल्सिअसच्या आसपास राहण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने 28 एप्रिलसाठी म्हणजे IMDने 28 एप्रिलसाठी छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, अकोला आणि अमरावती येथे उष्णतेची लाटेसाठीचा येलो अलर्ट हा जाहीर केला आहे. त्याच्यानंतरनं वर्धा, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ आणि लातूर येथे मेघगर्जनेसह वादळी पाऊस आणि वारा इशारा देण्यात आला आहे. येलो अलर्ट त्या ठिकाणी देण्यात आला आहे. हा 28 तारखेसाठी या ठिकाणी सुद्धा तुम्ही पाहू शकता हे ढग दिसत आहेत. या भागामध्ये थोडेसे कमी असले तरी थोड्याफार ठिकाणी पावसाची ही शक्यता आहे. 29 एप्रिलला उष्णतेची लाट ही अजून कमी होण्याची चिन्ह आहेत आणि त्यानंतरनं तापमानामध्ये पुन्हा अजून घट होईल. पश्चिम महाराष्ट्रामध्ये पश्चिमेकडील वारे हे सक्रिय झाल्याने उष्णतेचा ताण हा कमी होईल आणि त्यामुळे महाराष्ट्रामध्ये 29 तारखेपासून तापमानामध्ये घट होऊन थोडी उष्णतेची लाट ही कमी होण्याची शक्यता आहे. एकंदरीत महाराष्ट्रातील पुढील 2 दिवस उष्णता आणि स्थानिक स्वरूपाचा वादळी पावसाचा हा दुहेरी प्रभाव राहणार आहे. म्हणजे काही ठिकाणी स्थानिक स्वरूपाचा पाऊस पडेल तर उष्णता ही टिकून राहील. मात्र त्याचं जे व्याप्ती होती किंवा जो कहर जाणवत होता तो मात्र कमी जाणवेल. नागरिकांनी दुपारच्या उन्हामध्ये बाहेर जाणं टाळावं. वादळी वातावरणामध्ये सुद्धा सुरक्षितता घ्यावी. सध्या खूपच कमी ठिकाणं असतील ज्या ठिकाणी वादळी पाऊस होण्याची शक्यता